नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जोराचा बाहेर पाऊस चालू आहे आणि आज म्हटलं चला अळीवची खीर करूया. थंडी वाजती, 4-5 दिवस झाले असं मस्त थंडगार हवा, थंडगार पाऊस सुरू आहे. तर म्हटलं गरमागरम काहीतरी झालं पाहिजे. तर म्हणून मग आता भजे वगैरे तर झालेलेच आहेत. तर म्हटलं चला अळीवची खीर करूयात. तर सगळा स्वयंपाक केला मी आणि आता अळीवच्या खिरीची तयारी चालू आहे इथं माझी. आता 9, 9:15 झाले असतील. अळीव ना मी आता उठल्याच्या नंतरच भिजत घातले, रात्रभर भिजत घातले तरी होतात. पण तासभरात ते तुम्ही पाहिले चांगले असे फुलून येतात. त्याच्यामुळे काही नाही असा प्रॉब्लेम. 1-2 तास आधी पण घालू शकता. मग मी कढई तापायला ठेवली, त्याच्यात थोडस तूप टाकलं आणि काजू बदाम, सॉरी बदाम, तुम्ही जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट आहे ते टाकू शकता. आता माझं काय झालं, सकाळी सकाळी जरा गडबड असती. आता रोजचा टिफिन, परत हा नाश्ता सेपरेट म्हटलं का थोडीशी गडबड होती. आणि त्यात पाऊस आहे, थंडगार, असं लवकर उठूशी पण नाही वाटत, असं वाटतं कवर पण झोपून राहत. पण आता उठायला तर लागतच. आणि मग थोडस पाणी ऍड केलं, त्याच्यात अळीव वगैरे टाकलं. याला काही काही ठिकाणी हलीम पण म्हणतात आणि अळीव पण म्हणतात. असं म्हणजे मी तर अळीवच म्हणते, पण मी पाहिले काही काही हलीम पण म्हणतात. तर थोडंसं पाणी ऍड केलं मी. आता 10 मिनिटं आहे ना चांगलं त्याला उकळून देते. आणि इकडं रुदूचा तोपर्यंत टिफिन पण झाला. टिफिनला भेंडी चपाती असणार आहे. आणि ओलं खोबरं होतं माझ्याकडं, तर ते पण मी चांगलं मिक्सरमध्ये बारीक केलं आणि ते पण याच्यात ऍड केले. तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे अजून याच्यात टाकू शकता बऱ्यापैकी, काही तुम्हाला टाकायचे असेल तर. आणि आता चांगले 10 ते 15 मिनिटं ही खीर चांगली शिजलेली आहे छान. आणि एका साईडला मी दूध गरम करून मगाशी ठेवलं होतं, गरमच आहे अजून ते. तर आता गॅस बंद केला मी. आणि तसं म्हणजे एखादी उकळी घेतली तरी पण होतं. पण मी आता एवढ्या वेळा केली ना तर माझी एकदा पण खीर फुटली नाही. पण म्हणतात जास्त उकळली का गुळामुळे ती फुटती. पण मग मी थोडंसं दूध ऍड केलं त्याच्यात आणि गॅस बंद केलेला आहे. आणि जर कोणाला दूध आवडत नसेल किंवा काहींना दुधाने प्रॉब्लेम होत असेल तर दूध स्किप केलं तरी चालेल, दूध टाकायचंच नाही. फक्त ते याच्या अगोदर जशी खीर बनवली तशी बनवायची आणि खायची. आणि त्याच्यात जास्त करून हे टाकलं ना, आपण आता खोबरं, ओलं खोबरं, त्याने पण छान टेस्ट येते. आणि लगेच मग मी मुलांना अगोदर वाढलं. आणि मुलं चपाती बरोबर पण खातात. माग पण एकदा केली ना तर त्यांना आवडती. तर म्हटलं खावा तुम्ही. आणि सकाळी सकाळी बरं वाटतं जरा गरमागरम नाश्ता. मी पण माझ्यासाठी पण घेतलंय एवढं वाटी भरून. आणि तुम्हाला सांगतो एवढी टेस्ट छान लागते ना. आणि याचे भरपूर फायदे आहेत. आता मी काही फायदे तुम्हाला सांगत नाही, बस तुम्ही युट्यूबला पाहिलं तरी पण होईल. थंडीत किंवा पावसाळ्यात अशी आठवड्यातून 1-2 वेळा किंवा 15 दिवसातून 2 वेळा तर नक्कीच खाली पाहिजे. याच्यात खूप चांगलं हिमोग्लोबिन, कॅल्शियम, खूप काय 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 आहे याच्यामध्ये. तर काय काय डायरेक्ट दुधात भिजून ते पण खातात ते. याचे लाडू पण करतात. मला पण करायचे ते. आता वेगवेगळे लाडू म्हटलं ट्राय करा. तर पाहू. आणि सकाळी मी आता उठले ना तर 1 ग्लास पाणी पिले फक्त. आणि आता एवढाच नाश्ता करून शाळेत जायचंय. अख्खे सगळं भरलं. ही सकाळचे टॉवेल आणि कालचे कपडे. बाहेर धू 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 पाऊस चालू आहे. आणि ऋदूला सईला शाळेत न्यायचंय, पण आता कसं न्यायचं मला टेन्शन आलं. ऋदू कसं काय जायचं शाळेत? हा सुट्टी घेऊ ना. पावसाचं खरं लई टेन्शन राहतं मुलांचं, शाळेत जायचं. आणि लई जोरात जोरात पाऊस येतो. थोड्या वेळात तरी उघडायला पाहिजे. 5-10 मिनिटं पण नाही. पूर्ण जाम आहे सगळीकडे. कपड्यांचं तर विचारूच नका. कालपासून कपडे वाळलेली नाही आहेत. चला आता निघायचं. इथं बसून तरी काय होणार आहे. बॅग तू नको घेऊ. दादा तुझी बॅग दे मला. हा, आणि तुझी बॅग दादाकडे दे. चला आता निघा. पाऊस उलट वाढत चाललाय. पावसाने पार रोड आखा चिक 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 चिक.
पाऊस आवडतो पण ही चिकचिक नको वाटते, बाकी काही नाही. हा बघा कशी चालले दोघ जण. मी वरती छत्र धरली. कुठं खाली पाणी. चप्पल घाण झाली तुझी. इकडून इकडून कडे ये कडे ये. हा इकडे बघा रे दोघं पण. साई चला चला. दादाला सोडलं दादाच्या क्लासमध्ये आणि बाहेर एवढा धो पाऊस चालू आहे. सई आणि फक्त ही एक मुलगी, नंतर अजून एक मुलगी आली, बस एवढे तिघीच जणी अंगणवाडीत होते. बाकी कोणाच आलं नव्हतं कारण जास्त पाऊस आहे. आणि 12 वाजता शाळा सुटली. सई शाळा सुटली सईची. आणि आम्ही इकडून नाही आलो, आम्ही इकडून आलो कारण रोडला खूप खराब आहे म्हणून. सईने आज काय खाल्लं शाळेत? लापशी. आणि सईवरून मी पण थोडीशी खाली आज पहिल्यांदा. गरम गरम होती तर ताई म्हटल्या खा खा म्हणून मग थोडीशी खाली. आता जरा पोट भरलंय आणि पाऊस रिपरिप येतोय. से केस मागा कर सई. माझे 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 केस. थोडीशी रिपरिप रिपरिप चालू आहे पावसाची. आता निघालो आम्ही घरी, तर जातो पटकन घरी. लय पाऊस नाही का नाही सई? रस्ता पार कसा झालाय पावसाने खराब. मुलांना तर चालताच येत नाही व्यवस्थित. खड्डे खड्डेले झालेत ना पावसामुळं. आता थोडासा फक्त कमी झालाय, नाहीतर येतोच आहे. अजूनही पाऊस चालू आहे. 2:30 वाजले ते. आणि ऋतूच्या शाळेतून फोन आलाय. पूर्ण भिजलाय तो. आलाय आता तुम्हाला दाखवते. मॅडम म्हटले घरी घेऊन जा. काय भिजला ना तू शाळेत? नाही भिजला ना, मग जे केलंय त्याला घाबरायचं कशाला? कस काय भिजला मला सांग फक्त. काय झालं खरं सांगायचं बाळा, असं खोटं नाही. काय कुठं कुठं भिजलं मला? अरे तू दर्शन दादा होता म्हणून बरं झालं, नाही तर मी सईला घेऊन कशी काय येऊ? एक तर पाऊस चालू होता. मग तो म्हटला जातो मी आणायला, म्हणून तरी जरा बरं वाटत. बरं नको तोंड लपू. जावय काढ कपडे उपडे. दर्शन दादा ओळखलं का तू? मग हा का? बरं काढ डोकं बिकं पुस. मग एवढं घाबरतात का पार? हा मग सगळा वल्ला झालाय रे. पण खरं हा आखे वल्ले झाले का? म्हणून तू पण वल्ला झाला का? काढ. हा बॅग पण वल्ली झाली नाही ना? ओके. बनाना. सई आज शाळेत शिकली ना? 7:15 वाजले. माझं जेवण झालंय. पोरांचा चाललाय अभ्यास. चिकू दादाला लिहायचं ते फळांची नावं. अरे जोड शब्द नाही चिकू, तो डायरेक्ट असा सफरचंद. सफरचंद असं. य ओके. पेरू, चिकू, पेर. पेर पेर आहे ना, पेर. नाशपाती म्हणतात त्याला, पण पेरली. झालं का? ओके. किती फळं लिहिली? 10 ना? 10 फळं 10 फुलं ना? ऋतू आलाय भिजून आज, त्याच्यामुळे त्याला जरा सर्दीच झालेली ना. आणि फुल पॅन्ट नाही, हाफच पॅन्ट घातली. खाली गार वाजत आहे. आथरा म्हणते तरी काय आथरती नाही. काय लाजतोय बघा. आणि इकडं सई माऊ नुसतं गोल 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 रिंगा रिंगा रोजच ना सई. आता मी फरशी बिरशी पुसून घेतली मगाशी 5 वाजता.
आज सगळं आता संध्याकाळचीच पुसून घेत असते जरा. 6:30 वाजता जेवण केलं. फ्रेश नाही झाले आज, तोंड पण नाही धुतलं आज, नाहीतर आवरत असते कधी तर निदान तोंड तरी धुते. आज काहीच आवरलंच नाही कारण बाहेर गेलोच नाही आज. म्हणजे शाळेतून आलो आणि तिथं दर्शन दाबाशी बसलो होतो. नंतर तुम्ही तर बघितलं ऋतूला फोन, म्हणजे ऋतूसाठी फोन आला था मॅडमचा. मग दर्शन घेऊन आला, त्याला चेंज वगैरे करायला लावली कपडे आणि मग दोघांना पण झोपवलं. झोपायलाच काहीतरी 2:15 वाजले होते त्यांना. आणि मी पण असं मोबाईलवरती नाही दर्शनदा टी व्ही बघत होता वरती. हा पूर्ण शाळेत भिजला होता ना, मग याच्या मॅडमचा फोन आलता याला न्यायला या. मग मला तर नसतं जमलं, सई जागीच होती ना. नाही जागी होती, झोपली असते तरी मी पटकन जाऊन घेऊन आले असते, पण ती जागी होती आणि पाऊस चांगला जोरात चालू होता. नको दरवाजा उघडू, थंड हवा येते एकदम आणि मच्छर पण नाही आता. मोबाईल पाहता पाहता मी पण झोपले जरा वेळ. मग नंतर उठले, सई झोपली होती. सगळे किचनवरचं सगळा पसारा आवरला, भात लावला, मागची कपडे परत पुढं आणली, जी वाळलेली होती जरा कपडे ती आतमध्ये ठेवली व्यवस्थित, जरा घड्या घालून. काय होतंय जरी बाहेर राहिली ना तरी एकदम थंड पडतात कपडे. मग म्हटलं चला आतमध्ये तर आणून राहू दे बा दरवाजात हात. कपड्यांचा लय शीन होतो ह्या दिवसात. कालपासून तर पार कंटिन्यू पाऊस आहे. परवाच्या दिवशी तरी जरा थोडंसं म्हणजे गॅप घेत होता, पण आज सारखं रपरप छोटा पाऊस का होईना पण चालूच आहे, असं बंद नाहीच आहे. तर आणि त्यातून काय झाले मग वरती सोलरचं पाणी पण तापत नाही. सकाळी मी गॅसवरच पाणी तापवलं, त्यामुळं मग जरा उशीरच होतो. आता उद्या पण तेच करायला लागणार आहे. वरचं पाणी काही आता ऊन नाही पडलं म्हणून तापलेलं नसणारच आहे. त्यामुळं सकाळचं पाणी पण गरम करायला लागणार आहे लवकर उठून. तर उद्या लवकरच आवरायला लागणार आहे. बघू जरा गावात जायचं आहे थोडंसं खरेदी करायला. ऋतूचे बाबा आल्यावरती, त्यामुळे लवकर आवरले मी. फक्त त्यांची भाकर ठेवली आहे, आले तर काय 5 मिनिटात भाकर होऊन जाईल. जरा गरम बरं वाटतं, भाजी काय गरम करता येते आणि भाकर गरम असली म्हणजे मग जरा 2 घरचे जास्त जातात. तसं त्यांचं काय नसतं गरम, पण मग मीच म्हणते चला. ते मला म्हणतात नको गरम नको लय, त्यांना गरम लय आवडत नाही, नॉर्मलच असं. पण तरी पण काय फ्रेश होतोपर्यंत एक भाकरीला किती वेळ लागतो, होऊन जाते भाकर. तर बघू लय पाऊस चालू असेल तर मग नाही जायला जमणार. जरा पोरांना थोडंसं घ्यायचं होतं आणि मला पण आहे ना थोडेसे आता म्हटलं लाडू करायचे ते, त्यासाठी थोडंसं साहित्य आणायचं आहे. तर बघू जसं टाईम भेटेल तसं जाऊन येऊ. लय जर पाऊस असेल तर मग नको म्हणा, कारण पोरांना पण जरा सर्दी वाटते. तर बघू चला, यांचा थोडासा अभ्यास पाहते. संध्याकाळी 8 वाजता मग हे आले आणि गावात मेन म्हणजे ऋतूला रेनकोट घ्यायचंय. हेच काम आहे. तुम्हाला मगाशी म्हटले की जरा घ्यायचं आणि थोडासा किराणा पण घ्यायचं होतं मला. त्यात म्हणजे आणले मी मनुके आणले 2 प्रकारचे, काळे आणि जे रेग्युलर असतात ते. आणि पाऊस म्हणजे थांबला होता जरा, तरी पाऊस थांबला होता म्हणून पटकन निघालो. पण गाडीवरती चांगलीच हवा लागत होती आणि इथे एका दुकानात आलो. ऋतूच्या मापाचा मी इथे रेनकोट बघत होते, त्याला व्यवस्थित घालून, पण हा नाही आला, पण एक दुसरा होता. तर मग तो घालून पाहिला आणि मला छत्री घ्यायची होती, पण मला जशी छत्री हवी तशी भेटली नाही. म्हटलं जाऊ दे, नंतर एखाद्या दुकानात पाहता येईल किंवा आणू नंतर. आणि मग इथलं त्याला रेनकोट वगैरे घेतला, जरा मोठाच घेतला कारण बॅग वगैरे असती ना, बॅग घेऊन त्याला व्यवस्थित पायापर्यंत आला पाहिजे ना असा. तर मग हा एक होता, असा मोठा दिसतोय, पण बॅग घेतली का मग त्याला मापात येईल घालून वगैरे पाहिलं तिथं. आणि मग किराणा घेतला, मनुके वगैरे घेतले. आणि उद्या उपवास आहे ना, तर खिचडी आता नको वाटती. मग भगर घेतली थोडीशी आणि सोयाबीन वगैरे घेतलं आणि मग घरी आलो. अजून पण पाऊस जरा उघडलेलाच आहे, म्हणजे एकदम टिप चालू आहे, पण वातावरण एकदम थंड आहे. घरी आल्यावरती मी तर अगोदर जेवले होते, मुलांना वगैरे जेवायला दिलं. आणि हा पार एकदम जादू दिसतोय ना ऋतू, आज जादू झालाय. सईला पण घ्यायचा होता, पण सईच्या मापाचा नव्हता. बघू कुठं भेटला ना परत एकदा तर मग तिच्यासाठी पण घेईल. आणि बघ कसं मस्त टोपडं घालून येणार सई, एकदम छान दिसते मस्त. तर चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि पावसाचा आनंद घ्या. बाय बाय.
तुमच्याकडे पाऊस आहे का? तुमचं पाऊस आहे का?